नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच तोक्ते चक्रीवादळाची बातमी आहे. गोव्याला तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसतोय. संपूर्ण गोव्यामध्ये रात्रभर जोरदार पाऊस पडलाय. पणजीपासून 135 किलोमीटर अंतरावरती हे चक्रीवादळ घोंगावतंय. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवरती मुसळधार पाऊस आहे. अरबी समुद्रामध्ये सध्या हे तोक्ते चक्रीवादळ घोंगावतंय आणि संपूर्ण गोव्यामध्ये रात्रभर पाऊस पडतोय. तोक्ते चक्रीवादळासंदर्भातले अपडेट आपण घेतोय. गोव्याला रात्रभर पावसानं झोडपून काढलंय. तोक्ते चक्रीवादळाचा फटका आणि परिणाम गोव्यामध्ये दिसतायत. संपूर्ण गोव्यामध्ये रात्रभर पावसाची परिस्थिती आणि पणजीपासून 135 किलोमीटर अंतरावरती हे चक्रीवादळ सध्या घोंगावतंय अरबी समुद्रामध्ये. गोव्यातील समुद्र किनारे, गोव्यातल्या प्रत्येक भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस अशी परिस्थिती आहे. अरबी समुद्रामध्ये सध्या हे चक्रीवादळ घोंगावतंय. आज संपूर्ण दिवसभर या चक्रीवादळासंदर्भातले अपडेट आपण घेत राहणार आहोत न्यूज 18 लोकमत वरती. मात्र अरबी समुद्रात गोव्यापासून पणजीपासून 135 किलोमीटर अंतरावरती सध्या हे चक्रीवादळ आहे. गोव्यातल्या समुद्र किनाऱ्यावरती सध्या मुसळधार पाऊस पडतोय आणि या चक्रीवादळाचे परिणाम हे गोवा किंवा महाराष्ट्रामध्ये जाणवतायत. जिकडे तिकडे पावसाच्या सरी कोसळतायत. गोव्याला तर रात्रभर पावसानं झोडपून काढलेलं आहे. गोव्याला तोक्ते चक्रीवादळाचे सगळे परिणाम जाणवतायत. संपूर्ण गोव्यामध्ये जोरदार पाऊस झालाय रात्रभर. किंबहुना कालपासूनच पाऊस पडतोय आणि संपूर्ण रात्रभर हा पाऊस असाच सुरू होता. पणजीपासून 135 किलोमीटरवर अरबी समुद्रामध्ये हे तोक्ते चक्रीवादळ सध्या घोंगावतंय आणि याचे परिणाम महाराष्ट्रासह गोव्यामध्ये दिसणार आहेत. हे आधीच हवामान विभागानं सांगितलंय. त्यानुसार संपूर्ण गोव्यात काल रात्रभर पाऊस होता. महाराष्ट्रात सुद्धा काही भागात पावसाची शक्यता आहेच. आणि काल रात्रभर गोव्याला झोडपून काढल्यानंतर आता पणजीपासून 135 किलोमीटर अंतरावरती अरबी समुद्रात हे तोक्ते चक्रीवादळ आहे आणि तिथे एनडीआरएफ असेल किंवा प्रत्येक सुरक्षा बचाव दल हे तिथे तैनात आहे. प्रत्येक समुद्र किनाऱ्यावरती गोव्यात सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर गोव्यातून आपल्या सोबत आहेत. संदीप, 135 किलोमीटर अंतरावर पणजीपासून हे तोक्ते चक्रीवादळ सध्या आहे. रात्रभर गोव्यामध्ये पाऊस देखील होता. आत्ताचे ताजे अपडेट काय आहेत? एक तर हे जवळपास 130 किलोमीटर म्हणजे 5 किलोमीटर पुन्हा आत हे चक्रीवादळ आलेलं आहे अशी माहिती आता हवामान खात्यानं दिलेली आहे. त्यामुळे गोव्याला पुढच्या काही तासांमध्ये धोका निर्माण होण्याची श्वेता दाट शक्यता आहे. काल रात्रभर पूर्णपणे पाऊस म्हणजे ज्याप्रमाणे मान्सूनचं आगमन होतं त्याप्रमाणे संपूर्ण गोव्यात पाऊस झालेला आहे. खास करून कानकोन असेल, पालोलीम असेल म्हणजे दक्षिण गोव्यातले जे बीच आहेत त्या बीचवर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. आणि आत्ता गोव्यातला अरबी समुद्र जो आहे तो पूर्णपणे खवळलेला आहे. अक्षरशः म्हणजे किनाऱ्यांपर्यंत पाणी येतं. एनडीआरएफची एक टीम जी आहे ती कालच दाखल झाली आणि आता मी ही दाखवतोय थेट दृश्य. पणजी शहरामध्ये थोडा आता जरा पावसाचं जे प्रमाण आहे ते कमी आलेलं आहे, पण धुव्वाधार असा पाऊस पडतोय. म्हणजे साधारणतः मान्सूनचं आगमन झाल्यानंतर जसं वातावरण असतं तसं वातावरण आहे. आज कदाचित सूर्यदर्शन जे आहे ते होऊ शकणार नाही आणि वरती जर आपण आभाळ पाहिलं तर पूर्णपणे काळंकिट्ट आभाळ आपल्याला दिसून येतं आणि झाडांच्या हालचालीवरून आपल्याला दिसतं की वाऱ्याचा वेग मात्र इतका नाही, पण पाऊस मात्र मुसळधार असा पडतोय. आणि दक्षिण गोवा असेल, उत्तर गोवा असेल, जिल्हा प्रशासन, राज्य सरकार यांच्याकडून पूर्ण सगळ्या सतर्कतेच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत संपूर्ण गोवा राज्यामध्ये कुठेही जीवितहानी झालेली नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. कारण नुकसान इतकं झालं की जी समुद्र किनाऱ्यावरची गावं होती त्या गावातली काही घरं होती त्या अनेक घरांमध्ये पाणी देखील शिरलेलं आहे. आणि पुढचे काही तास जे असणार आहेत ते गोव्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे जरी कोरोनाचं संकट असल्यामुळे सगळे बीच सध्या बंद आहेत, त्यामुळे बीचवर कुठलेही पर्यटक नाहीत. समुद्र किनाऱ्यावर जायला बंदी आहे, पण कोस्टगार्ड राहू देत, गोवा पोलीस राहू देत, त्यांच्याकडून कायम गस्त घातली जाते संपूर्ण किनाऱ्यावर म्हणजे समुद्र किनाऱ्यांवर. आणि ज्याप्रमाणे कर्नाटकमध्ये किंवा केरळमध्ये काल जी परिस्थिती होती तशी परिस्थिती कदाचित आज गोव्यात होऊ शकते. आणि याचा परिणाम पुढे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या भागात देखील थोडाफार पाऊस पडतोच आहे. पण आत्ता गोव्यामधली परिस्थिती पाहिली तर फक्त 130 किलोमीटर अंतरावर हे वादळ आहे. त्यामुळं ते वरती सरकण्यास किती वेळ लागतो, कारण त्याचा वेग जो आहे काल दुपारी खरं तर ते वादळ गोव्यात येऊन म्हणजे गोव्याच्या हद्दीत येण्याची शक्यता होती, पण ते मध्यरात्री आलेलं आहे आणि त्याचा वेग कमी झालेला आहे. मात्र
त्याचं स्पीड जे आहे ते मात्र वाढलेलं आहे. आणि महत्त्वाचं याचं आहे की ती गोव्याच्या हद्दीत आता आहे, ती इथून वरती सरकायला किती वेळ लागतो, कारण ते जोपर्यंत गोव्याच्या हद्दीत असणार तोपर्यंत गोव्याला मुसळधार पाऊस असणार आहे संपूर्ण गोवा राज्यामध्ये. बरोबर. संदीप, थोडंसं थांबवतंय. आपण आता सिंधुदुर्गात जाऊया. तिथे आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहेत. स्वाती, तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गाला कसा फटका किंवा परिणाम दिसतायत? खरं तर आता आपण सकाळी 7ची वेळ आहे. इथे खूप जास्त लगबग असते, कारण माशांच्या इथे बोटी येतात आणि मग व्यापाराला सुरुवात होते. पण आता आपण बघतो इथे फक्त आणि फक्त घोंगावत्या वादळाच्या खुणा बघायला मिळतात. लाटा, उंच उठणाऱ्या लाटा, समुद्राचा तितकाच भयानक आवाज आणि पाऊस, त्याचबरोबर वाहणारं वारं, असं सगळं हे समीकरण चक्रीवादळाचं आपल्याला बघायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला जी कालची मासळी होती ती विकायला येणारे अनेक आपल्याला कोळी बांधव, कोळी महिला पण इथे बघायला मिळतात. एकूणच किती काय झालं तरी आपलं उदरनिर्वाहाचं साधन आहे. साहजिकच आहे की मासे विकण्याचं त्यांचं काम आत्ताही सुरू आहे, पण संख्या अत्यंत तुरळक आहे. आता आपण दाखवण्याचा हाच प्रयत्न करतोय की ही जी मासळी आपल्याला बघायला मिळते ती आजची ताजी मासे नाही आहेत, तर हे आधी आलेले मासे आहेत जे बर्फात ठेवले होते आणि जे आज विकण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याची दुसरी महत्वाची गोष्ट, जरा एकदा समुद्राकडे बघा, त्याचं भयानक रूप दिसतंय. जरा आपण जो सुरूची म्हणजे नारळाची आणि सुरूची झाडं ज्या टोकाला गेली तिथून आपल्याला बघायला मिळतंय की आकाशाचा रंग आणि समुद्र हा एक झालेला या क्षणी बघायला मिळतोय. त्यामुळे महत्वाची गोष्ट म्हणजे की इथल्या ज्या काही बोटी आहेत ना त्या इथपर्यंत पोहोचू शकल्या नाहीयेत. त्या देवगड बंदरात त्यांना सुरक्षितपणे थांबवण्यात आलेलं आहे, त्यांना इथे येऊ दिलं जात नाहीये. इथे आपण छत्र्यांवरनं अंदाज घेऊ शकतो की वारा बऱ्यापैकी आहे, रात्रभर खूप पाऊस आहे. ज्यांनी आंबे आपल्या झाडांवरच ठेवले होते, म्हणजे एकदा का आंबा तयार झाला की तो काढला जातो, पण ज्यांनी कुणी ठेवले होते त्या आंब्यांचा सगळा रस्त्यावर खच पडलेला बघायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला ही अशी वादळाची मोठी एकूणच सूचनेनंतरचं हे सगळं वातावरण बघायला मिळतंय. जर एकदा या बंदरांमधलं माशांची आवक जावक आहे त्यावर लक्ष ठेवूया की ही मासळी आधीची आहे, पण तरी पण इथे इतकी लगबग आहे. विचार करा की आधी काय असू शकतं इथे साधारणतः वातावरण. काही लोकांकडे बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. तुम्ही मासे विकता की घ्यायला आलाय? घ्यायला आलात. घरचे खाण्यासाठी की हॉटेलसाठी? खाण्यासाठी. बरं, हे मासे आजचे आहेत? काल आणलेले आहेत. काल आहेत. मग इथल्या बऱ्याच बोटी आल्या नसतील अजून? मोठी सगळ्या काल काढलेल्या आहेत. इथून देवगडला गेलेल्या आहेत बोटी. देवगडला. तर आपण बघतो की मोठाले मासे आहेत. सगळ्यांना माहिती की आताचे मासे नाही आहेत, हे आधीचे आहेत. पण ज्यांना कुणाला किनाऱ्यापर्यंत पोहोचता आले ते आलेले आहेत आणि मासे खरेदी करण्याचा प्रयत्न केला जातो. आणखी काही लोकांकडे जाणून घेऊया की ते मासे खरेदी करण्यासाठी आलेत की मासे विकण्यासाठी आले की खरेदी करण्यासाठी? आम्ही खरेदी करण्यासाठी पण आले आहेत आणि विकण्यासाठी पण आलेले आहेत. म्हणजे तुमचे मासे आहेत का तुमच्याकडे आता? मासे आले आहेत आमचे. बरं, तुम्ही काय करता म्हणजे होलसेल मध्ये विकत घेऊन मग विकता? ऑप्शन करतो, होलसेल मध्ये विकून देतो. अच्छा, तसं करता. हो. बरं, रोज इथे किती गर्दी असते, म्हणजे एवढीच असते की याच्यापेक्षा बऱ्यापैकी? नाही, रोज जास्त असते, पण आता जरा कोरोनाचं हे आहे म्हणून जरा कमी आहे. किती बोटी येतात रोज इथे साधारणतः? तरी 100 एक येतात. रोज 100 बोटी? इतकी मासे? होड्या, छोट्या होड्या आहेत, पण 100 एक रोज येतात. आता जरा समुद्राचं वातावरण बरं नाही म्हणून कमी आलंय. बरं. आणि हे सगळं बघता हे भीतीदायक वातावरण दिसते, वाटते भीतीदायक वाटतंय? हो, भीतीदायकच आहे ना. तुम्ही मासे खरेदी करण्यासाठी घरच्यासाठी आलाय? नाही, विक्रीसाठी. विक्रीसाठी. अच्छा, तुम्ही पण हे करता, लिलाव करता? लिलाव करतो. तर आपण प्राची ही या मालवण किनाऱ्यावरची आपण दृश्य बघतोय आणि या दृश्यांबरोबर आपण रोजचा व्यवहार थोडा का होईना पण सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो हेही बघतोय. आज आपण पाहतोय की गस्टी विंड्स म्हणजे जोरदार वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि त्याचबरोबर ढगांचा गडगडाट असं सगळं समीकरण बघायला मिळू शकतंय सिंधुदुर्गाच्या या मालवण समुद्र किनाऱ्यावर. कारण जसं जसं वादळ, या वादळाचा आपण एकूण वेग बघितला तर 12 किलोमीटर प्रति तास या वेगाने ते हळूहळू पुढे सरकतंय, ते गुजरात पर्यंत जाणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे 3 दिवसांचा कालावधी आहे आणि 3 दिवसांमध्ये हे जिथून जिथून पास होईल तिथे साधारणतः 115 ते 190 या वेगानं वारे वाहणार आहेत. 115 ते 190 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे एकूणच काळजी घेणं गरजेचं आहे. झाडं पडू शकतात, विजांचे खांबही पडू शकतात. बिलकुल. स्वाती, आता थोडंसं थांबवते, मात्र आता आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. गोवा काय आणि सिंधुदुर्ग काय पावसानं झोडपून काढलाय, तौक्ते चक्रीवादळाचे परिणाम सगळ्याच अर्थानं दिसतायत. उदय, तुम्ही आता कुठे आहात आणि कसे परिणाम तिथे जाणवतायत, काय खबरदारी घेण्यात आली आहे?
मी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे सर्वात शेवटचं समुद्र किनाऱ्यावरील गाव आहे गोवा आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरचं शिरोडा गाव आहे. त्या शिरोडाच्या बीचवरती मी आहे आणि रात्रभर या परिसरामध्ये पाऊस कोसळत आहे. विजांचा गडगडाट देखील मोठ्या प्रमाणात सुरू होता आणि सतत पाऊस पडत असल्यामुळे वीज पुरवठा देखील सातत्याने या संपूर्ण परिसरामध्ये खंडित झालेला. अजून इथे वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू झालेला नाही आहे. वादळी वारे वाहत आहेत सतत आणि त्याचबरोबर पाऊस देखील मोठ्या प्रमाणात आहे. आपण आता शिरोडा बीचवरती आहोत आणि शिरोडा बीचवरती नेमकी काय परिस्थिती आपण जाणून घेऊया. आपण इथे माझ्या मागे बघू शकता की कशा प्रकारे संपूर्ण बीच जो आहे तो निर्मनुष्य झालेला आहे. आपत्कालीन व्यवस्थापनेने इथे काल संध्याकाळपासूनच सर्व नागरिकांना सूचना देण्यास सुरुवात केली होती की कोणीही समुद्र किनाऱ्यावरती यायचं नाही आहे. तसंच समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 500 मीटर अंतरावरती कोणीही फिरकू नये, सर्वांनी आपापल्या घरी राहावं अशी विनंतीवजा सूचना जी आहे प्रशासनाने नागरिकांना केलेली आहे, जेणेकरून कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये. कारण मोठमोठ्या लाटा देखील उसळत आहेत आणि आपण समोर जर आपण बघितलं तर एक रेडी बंदर आहे जे सर्वात शेवटचं बंदर आहे आणि त्याच्या पुढे गोवा राज्य जे आहे त्याची सुरुवात होते. या एकूणच संपूर्ण शिरोडा बीचवरती मोठ्या संख्येने पर्यटकांची ये-जा असते. मात्र सध्या लॉकडाऊन आहे आणि त्याचबरोबर चक्रीवादळाचा धोका देखील निर्माण झालेला आहे. त्यामुळे ते संपूर्ण परिसर जो आहे तो निर्मनुष्य करण्यात आलेला आहे. लाटा मोठ्या प्रमाणात उसळत आहेत, त्याचबरोबर वाऱ्याचा वेग देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि पाऊस जो आहे तो सतत पडत आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे. मात्र सध्या प्रशासनाने जी माहिती दिलेली आहे त्यानुसार वाऱ्याचा वेग जो आहे तो 70 ते 80 किलोमीटर प्रति तास असणार आहे. त्यामुळे अधिक काही घाबरण्याचं कारण नाही आहे. मात्र कुठेही झाड पडू नये आणि झाड जर पडलं तर त्याचे कुठे अपघात होऊ नये या दृष्टिकोनातून खबरदारीच्या उपाययोजना ज्या आहेत त्या प्रशासनाने सर्वांना घ्यायला सांगितलेलं आहे. पोलीस देखील सतर्क आहेत आणि पोलिसांनी देखील अनेक ठिकाणी दवंडी देऊन नागरिकांना सतर्क केलेलं आहे. तसंच या संपूर्ण परिसरामध्ये जेवढे कोळीवाडे आहेत त्या सर्व कोळीवाड्यातील बोटींना या आधीच 3 दिवसांपूर्वी समुद्र किनाऱ्यावरती सुखरूप बंदरांवरती परत आणलेलं आहे. कोणालाही समुद्रामध्ये जाण्यास मज्जाव केलेला आहे. नागरिकांना देखील आणि मासेमारी करणाऱ्यांना देखील. संपूर्ण हा बीच जो आहे तो आपल्याला निर्मनुष्य झालेला दिसतोय आणि पाऊस जो आहे तो सातत्याने पडत आहे आणि विजांचा गडगडाट देखील मधून होत आहे. वारामधून खूप सोसाट्याचा वाहत आहे. त्यामुळे काहीसं छत्री पकडणं देखील अनेक वेळेला कठीण होतं आहे. परंतु एकूणच परिस्थिती जी आहे ती सध्या तरी नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात आहे. अजून बिकट परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली नाहीये. जी काय हवामान विभागाकडून माहिती मिळते ते म्हणजे सकाळी 9 ते साधारणतः दुपारी 12च्या दरम्यान याच समुद्र किनाऱ्याच्या समोरून तोक्ते चक्रीवादळ जे आहे ते पुढे प्रवास करणार आहे रत्नागिरीच्या दिशेने. त्यामुळे त्यावेळेला नेमकी काय परिस्थिती इथे उद्भवते ते पाहावं लागेल आपल्याला. बिलकुल उदय, आणि त्यावेळेची माहिती घेत राहूच, सगळी ही दृश्य पाहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या आत्ताच्या या माहितीसाठी. तर सध्या शिरोडा या ठिकाणी सुद्धा किती मोठ्या प्रमाणात वादळी वारा आणि समुद्राला आलेलं उधाण आपण पाहिलं. गोवा आणि सिंधुदुर्गातली परिस्थिती आपण जाणून घेतली. आता तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम हा मुंबई आणि परिसरात सुद्धा दिसतोय. मुंबईसह ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू होती आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार शेट्टे यांनी. तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम हा मुंबई, ठाणे, नवी मुंबईतही दिसून आलेला आहे. अद्यापही हे वादळ गोव्यामध्ये आहे, त्याची कूच ही कोकणच्या दिशेने आहे आणि हे वादळ गुजरातमध्ये जाणार आहे. मात्र आता आपण पाहतो आहोत मुंबईतल्या अनेक परिसरांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा हा भाग आहे आणि संपूर्ण ठिकाणी पाऊस आहे. अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू होती. मुख्यत्वे करून गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे. मात्र सुदैवानं मुंबई आता यापासून दूर राहिलेली आहे. मुंबईत फक्त आणि फक्त पावसाची संततधार दिसून आलेली आहे. अद्यापही हे चक्रीवादळ सक्रिय झालेलं आहे, मात्र ते अतितीव्र स्वरूपात त्याचं रूपांतर होणार आहे. यासाठी अजून 12 तासांचा अवधी जावा लागणार आहे आणि साधारण 18 मेच्या आसपास हे चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकणार आहे असा अंदाज हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी वर्तवलेला आहे. त्यामुळे पुन्हा सरकारच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं आणि न्यूज 18 लोकमतच्या वतीनं आम्ही तुम्हाला आवाहन करतो आहोत, घरीच राहा, सुरक्षित राहा. तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावरील धोकादायक वस्तींना स्थलांतरित होण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत. हरणे आणि
पाचपंढरी गावातील शेकडो कुटुंबांचं स्थलांतरण करण्यात आलंय. वादळाचा एकूणच धोका लक्षात घेता आपला जीव वाचवण्यासाठी संसार वाऱ्यावर सोडून शाळेमध्ये अनेकांनी आश्रय घेतलाय. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. चक्रीवादळाचा समुद्र किनाऱ्यावरच्या वस्तीला मोठ्या प्रमाणात नेहमीच फटका बसतो. यावेळेस सुद्धा या वस्तींना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तहसीलदाराने स्थलांतरित होण्याचे आदेश दिलेले आहेत. निसर्ग चक्रीवादळामध्ये सुद्धा हरणेतल्या या फतेगडाला स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले होते. आता सुद्धा हे सगळे लोक स्थलांतरित होत आहेत. त्यांची व्यवस्था शाळेमध्ये करण्यात आलेली आहे. वारंवार या लोकांना अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जावं लागते. त्यांचे संसार जे आहेत ते घेऊन आता शाळेमध्ये निघालेले आहेत. आता तुम्ही बघता या सगळ्या लोकांना आपल्या जीवाला वाचवण्यासाठी आणि प्रशासनाने जे त्यांना सुचवलेलं आहे त्या संदर्भात ते आता कुठेतरी बाहेर निघालेले आहेत. घराच्या बाहेर निघालेले आहेत. त्यांचा सगळा संसार सोडून ते बाहेर निघालेले आहेत. फक्त जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी आहे म्हणून ते बाहेर पडलेले आहेत. प्रशासनाने तशा प्रकारच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. या कोळी वस्तीला वारंवार निसर्ग चक्रीवादळ असेल किंवा अन्य वादळं असतील या वादळाचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसतो. परंतु प्रशासनाकडून त्यांना फारशी मदत सुद्धा दिली जात नाही. निसर्ग चक्रीवादळामध्ये या वस्तीला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला होता. सगळ्यांचे घरे उद्ध्वस्त झाले होते. अजूनही अनेक लोक सावरलेले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हे दुसरं वादळ येऊन धडकतंय आणि त्या वादळामध्ये सुद्धा त्यांना स्थलांतरित व्हावं लागतंय. आपला जीव वाचवण्यासाठी लोक आता स्थलांतरित होत आहेत. अनेक लोक बाहेर पडलेले आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांना प्रशासनाकडून फारसं सहकार्य मिळत नाही. त्यामुळे अनेक लोक नाराजी तर व्यक्त करतात परंतु जीव वाचवण्यासाठी त्यांना या वादळापासून वाचण्यासाठी स्थलांतरित व्हावं लागते आणि स्थलांतरित होण्यासाठी आता हे लोक सगळे बाहेर पडलेले आहेत. आपल्या मुलाबाळासह ते बाहेर जात आहेत आणि शाळेमध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना एकत्रच सगळ्यांना राहावं लागणार आहे. अशा परिस्थितीची ही जी प्रकारची परिस्थिती आहे केवळ या चक्रीवादळामुळे ओढावलेली आहे. चक्रीवादळाचा किती मोठा फटका या कोळी वस्तींना बसतोय हेच आपल्याला या स्थलांतरावरून पाहायला मिळतं आहे. अनेक असे वादळ आलेले आहेत परंतु निसर्ग चक्रीवादळाने जे भोगायला लागलं होतं ते आता या वादळाने भोगायला लागू नये यामुळेच कुठेतरी सगळे लोक आता स्थलांतरित होण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, हरणे, रत्नागिरी. ब्रेकनंतर स्वागत तुमचं बुलेटिनमध्ये. तौक्ते चक्रीवादळाचे काय परिणाम सध्या राज्य आणि राज्याच्या बाहेर जाणवत आहेत आपण पाहतोय. तिकडे केरळ आणि कर्नाटकात सुद्धा चक्रीवादळाचे परिणाम दिसत आहेत. केरळ, कर्नाटकाला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलेलाच आहे. केरळ, बेंगळुरू आणि उडुपीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सध्या सुरू आहे. अनेक ठिकाणी गावांमध्ये पाणी शिरलंय तर समुद्रकिनारी असलेल्या घरांचं नुकसान देखील झालेलं आहे. समुद्र खवळलाय, जोरदार वारे वाहत आहेत. समुद्राला आलेलं उधाण आणि त्यामुळे भर वस्तीमध्ये हे सगळं समुद्राचं पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे अनेकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. केरळ, कर्नाटकातली ही दृश्य आहेत. या चक्रीवादळाचे प्रत्येक अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती दिवसभर पाहायला मिळणार आहेत. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. कशाला